जय महाराष्ट्र मित्रांनो, राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्गा वादाच्या भोवऱ्यात सापडली। जिथे ही दर्गा आहे तिथे आधी एक शिव मंदिर होतं असा दावा करणारी याचिका राजस्थान कोर्टात दाखल करण्यात आली। राष्ट्रीय हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली आहे। या याचिकेत असा दावा करण्यात आलाय की अजमेरची ख्वाजा मोइनुद्दीन दर्गा जिथे आहे त्यामध्ये एक शिव मंदिर आहे। ही याचिका कोर्टाने देखील स्वीकारली। 27 नोव्हेंबरला कोर्टाने दर्गा कमिटी, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय व भारतीय पुरातत्व खात्याला नोटीस पाठवून त्याचं उत्तर सुद्धा मागितले। यावर पुढची सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे। खरं तर आजपर्यंत बाबरी मस्जिद, ज्ञानवापी मस्जिद, जामा मस्जिद, संबल मस्जिद, मथुरामधील शाही ईदगाह मस्जिद, धारमधील कमल मौला मस्जिद यांसारख्या मस्जिदींच्या जागी मंदिरे असण्याचे दावे करण्यात आले होते। यातील अनेक ठिकाणी भारतीय पुरातत्व खात्याला तसे अवशेष पण सापडले आहेत आणि असंच आता अजमेरच्या दर्ग्यावरून वाद निर्माण झालाय। पण या वादाचं मूळ नक्की काय? कोणत्या पुराव्याच्या आधारावरती येथे शिव मंदिर असल्याचा दावा करण्यात येतोय आणि अजमेर दर्ग्याचा इतिहास नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। दरगाह या देवालय, अजमेर शरीफ में ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती की दरगाह है या फिर देवालय? ये सवाल कोर्ट में उस याचिका के स्वीकार हो जाने के बाद पूछा जाने लगा है जिसमें दावा किया गया है कि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती की दरगाह एक शिव मंदिर के ऊपर बनी हुई है। जो खोल नहीं रहे, करीब 50-60 साल पहले तक खुलता था और वहाँ एक हिंदू पुजारी और फैमिली वहाँ पर नित्य दिन पूजा पाठ करती थी। अंग्रेजों के समय में उनको पूजा पाठ का वहाँ राइट था कि पूजा पाठ भी होगी, तो होती रही। लेकिन धीरे समय बदलता गया, परिस्थिति ऐसी रही कि अब वो सब लुप्त हो गया। तहखाना है वो बंद है, खुलता नहीं है। और वहाँ बच्चे से भी कोई पूछेगा तो बताएंगे कि वहाँ दरगाह में शिवलिंग था, भगवान शिव का मंदिर। नमस्कार, मी प्रीतम पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन आलोय एक नवीन विषय, तो पण आपल्या एकदम ओके मध्ये। अजमेर दर्ग्याचा इतिहास असा आहे की 12व्या शतकात भारतात मुस्लिम आक्रमणे प्रचंड वाढली होती आणि त्याच काळात एक सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरमध्ये आले। त्यांनी अजमेरमध्ये आपल्या उपदेशांनी लोकांची मनं जिंकली। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा भारतात येण्याचा काळ तो होता जेव्हा मोहम्मद घोरी यांनी तराईंच्या दुसऱ्या युद्धात महाराजा पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून भारतात मुस्लिम साम्राज्याचा पाया रचला होता। आणि याच काळात ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी लोकांना शांतीचा व सद्भावाचा संदेश दिला। त्यांच्या संदेशांमुळे, उपदेशांमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागली। त्यानंतर इसवी सन 1236 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर मुघल बादशाह हुमायूं यांनी त्यांच्या कबरीवरती एक भव्य मकबरा बनवला आणि हाच मकबरा पुढे जाऊन अजमेर शरीफ दर्गाह नावाने ओळखला जाऊ लागला आणि हळूहळू ही मजार एक तीर्थस्थळ बनली। या दर्गामध्ये मोहम्मद बिन तुगलक, शेरशाह सुरी, अकबर, जहांगीर, शहाजहान, दारासिकोह व औरंगजेब यांसारख्या मुघल सम्राटांनी येऊन प्रार्थना केलेली आहे आणि आता या दर्ग्याभोवती वाद निर्माण झालाय। याचिकाकर्ते विष्णू गुप्ता यांची अशी मागणी आहे की अजमेर शरीफ दर्ग्याला संकट मोचन महादेव मंदिर घोषित करण्यात यावं आणि दर्गाचे जे काही रजिस्ट्रेशन असतील ते सगळे रद्द करण्यात यावे आणि दर्गाच्या आत मंदिर होतं हे सिद्ध करण्यासाठी अजमेरचे माजी न्यायाधीश हरबिलास सारडा यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ दिलाय। त्यांनी कोर्टामध्ये अजमेर हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह नावाच्या पुस्तकाची कॉपी सादर केली आहे। हे पुस्तक 1911 मध्ये माजी न्यायिक अधिकारी हरबिलास सारडा यांनी लिहिलेलं आहे। 1911 मध्ये मिशन इंडस्ट्रीज या कंपनीने हे पुस्तक पब्लिश केलं होतं। या पुस्तकात असा दावा करण्यात आलाय की या दर्गाचं बांधकाम करण्याच्या वेळी या ठिकाणी आधीच असलेल्या शिव मंदिराचे अवशेष वापरण्यात आलेले आहेत। हिंदू सेनेचे वकील राम स्वरूप बिश्नोई यांनी कोर्टाला असं सांगितलं की मंदिरावरती कब्जा होण्याआधी येथे नियमितपणे धार्मिक पूजाविधी व्हायच्या। त्यांच्या म्हणण्यानुसार मंदिर पाडूनच इथे दर्गा बांधण्यात आली आहे। तर हिंदू सेनेचे दुसरे वकील विजय शर्मा यांनी दर्गा परिसराची भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याची मागणी केली। त्यांच्या दाव्यानुसार दर्ग्याच्या घुमटामध्ये मंदिराचे अवशेष आहेत, तसंच तळघरामध्ये गर्भगृह सुद्धा आहे। कोर्टात सादर केलेल्या हरबिलास सारडा यांच्या पुस्तकात दर्गाच्या तळघराबद्दल लिहिलेलं आहे। त्यांच्या पुस्तकानुसार येथे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे अवशेष दफन करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी एक माणिक या धातूसारखा दिसणारा एक दगड सुद्धा आहे। असं म्हटलं जातं की याच तळघरामध्ये शंभू महादेवांची एक मूर्ती ठेवली होती, त्याच्यावर एक ब्राह्मण कुटुंब दररोज चंदन लावायचं। आणि फक्त याच पुस्तकामध्ये असा दावा केलाय का? तर नाही। 1989 मध्ये पब्लिश झालेल्या PM क्युरी यांच्या द श्राईन अँड कल्ट ऑफ मुईन अल दीन चिश्ती ऑफ अजमेर या पुस्तकात अजमेर शरीफ दर्ग्याच्या खाली शिव मंदिर असल्याचा दावा करण्यात आलाय। 1841 मध्ये पब्लिश झालेल्या सम अकाउंट ऑफ द जनरल अँड मेडिकल टॉपोग्राफी ऑफ अजमेर या पुस्तकाचा संदर्भ देत PM क्युरी यांनी असं म्हटलं की ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या काळात त्या ठिकाणी एक प्राचीन शिव मंदिर होतं। क्युरी यांनी पुस्तकात पुढे असं म्हटलं की या मंदिरामध्ये एक शिवलिंग होतं जे पालापाचोळ्याने झाकलेलं होतं। या ठिकाणी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती 40 दिवस ध्यान करण्यासाठी जात असत। प्रत्येक दिवशी तिथे गेल्यानंतर ते पाण्याने भरलेले एक मटकं झाडाच्या फांदीला अडकवत व त्यातलं पाणी कंटिन्यू शिवलिंगावरती पडत असे
आणि त्यांच्या याच कृत्यामुळे, याच कारणांमुळे मुस्लिमांसोबतच हिंदूसुद्धा त्यांचा आदर करायला लागले. या पुस्तकात अजून असं म्हटलं की शिवलिंग ख्वाजा साहेबांच्या समाधीखाली होतं, पण याचा पुरावा किंवा कागदपत्र न्यायालयात सादर केलेले नाहीत. पण या मस्जिदच्या जागेवरती कायदा मंदिर बांधण्याची परवानगी देईल का? जर आपण याचा लिगली विचार केला तर 1991 मध्ये राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी वाढलेला धार्मिक तणाव लक्षात घेऊन भारत सरकारने प्रार्थना स्थळांसाठी एक कायदा अंमलात आणला. त्यात 15 ऑगस्ट 1947 नंतर धार्मिक स्थळांची जी काही स्थिती असेल त्या स्थितीचे ठेवायचे असा निर्णय लागू करण्यात आला. या कायद्याचा उद्देश असा होता की कोणत्याच धर्माची प्रार्थना स्थळं दुसऱ्या धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये परावर्तित केली जाऊ नये. पण या कायद्यामध्ये राम जन्मभूमी वाद सामील करण्यात आला नव्हता. पण आता असे अनेक विवाद समोर येत आहे. यावर पुढे काय होतं, कोर्ट काय निर्णय घेतं हे बघण्यासारखं असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या एकदम ओके या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.